एका 83 वर्षाच्या म्हाताऱ्याचा पक्ष फुटतो. स्वतःचा पुतण्या त्या म्हाताऱ्या विरोधात बंड करतो. म्हाताऱ्याने तयार केलेले सगळे नेते सोबत घेऊन विरोधकांना जाऊन मिळतो. पण म्हातारा लई खमका असतो. पुन्हा जोमाने कामाला लागतो. पायाला भिंगरी बांधल्यासारखा राज्य पिंजून काढतो आणि लोकसभा निवडणुकीत तरुणांना सोबत घेऊन देशात सर्वाधिक स्ट्राईक रेटनं आपले खासदार निवडून आणतो. तुम्हाला कळलंच असेल आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत ते. अर्थातच शरदचंद्र गोविंदराव पवार, महाराष्ट्राचा सह्याद्री. शरद पवारांनी मॅन टू मॅन आखणी करत लोकसभेला सर्वाधिक स्ट्राईक रेटनं आपले खासदार निवडून आणले होते. आता विधानसभेला देखील तशीच काही आखणी शरद पवारांनी केली आहे. त्या आखणीनुसार कमीत कमी 60 ते 65 आमदार पवार निवडून आणतील असं एक आकलन सध्या राजकीय विश्लेषकांकडून केलं जात आहे. आता यामध्ये देखील काही हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे काही आमदार आम्ही काढले आहेत. त्यातल्या पहिल्या 5 नेत्यांवर आजचा हा व्हिडिओ असेल. त्यानंतर या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात आणखी 5 नेत्यांवर आम्ही बोलणार आहोत. नमस्कार, मी यशस्वी मुळे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठमोठे नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश घेत होते. आता यातून राष्ट्रवादी काही उजळत नाही अशी एक भावना सर्वांचीच होती. मात्र पुढे जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा शरद पवारांनी झंझावाती प्रचार करून पक्ष सोडून गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठमोठे नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश घेत होते. आता यातून राष्ट्रवादी काही उजळत नाही अशी एक भावना सर्वांचीच होती. मात्र पुढे जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा शरद पवारांनी झंझावाती प्रचार करून पक्ष सोडून गेलेल्यांना पराभूत केलं. त्यानंतर सत्ता देखील आणली. मात्र 2.5 वर्षात सत्ता गेली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि 40 आमदार घेऊन महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता ही झाली पार्श्वभूमी. तर पुन्हा शरद पवारांनी विधानसभेचा झंझावाती प्रचार सुरू केलाय आणि त्यातही बऱ्याच तरुणांना पवारांनी उमेदवारी दिली आहे. त्यातले 2 तरुण आणि 3 अनुभवी नेते आम्ही निवडलेत, जे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी विजयी होणार आहेत. त्यात पहिलं नाव रोहित पाटलांचं आहे. 90च्या दशकात शरद पवारांनी अनेक तरुणांना संधी दिली. त्यामध्ये एक नाव होतं सांगलीतल्या आर पाटलांचं. पवारांच्याच आशीर्वादामुळे आर पाटलांनी थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. आता काही वर्षांपूर्वी आर पाटलांचं निधन झालंय. मात्र आर पाटलांचं कुटुंब अद्यापही पवारांसोबत असून पवारांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आबांचे पुत्र रोहित पाटील यांना तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. रोहित पाटलांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचं वय अवघं 25 वर्ष आहे. ग्राउंड लेव्हलवर रोहित पाटलांनी गेल्या 5 ते 6 वर्षात केलेलं काम हे खरंच कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, मतदारसंघाचे प्रश्न या माध्यमातून रोहित पवारांचं काम चालतं. त्यामुळे सध्या स्थितीत तरी तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात रोहित पाटील विजयी होतील असं दिसतंय. तसंच त्यांच्या विरोधात अजित पवारांनी सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटलांना उमेदवारी दिली आहे. तसं संजय काका पाटील आणि आर पाटलांचं जुनं वय. काही दिवसांपूर्वी अजित पवार संजय काकांच्या प्रचारासाठी तासगावात आले होते. यावेळी त्यांनी दिवंगत आबांवर काही आरोप केलेत. मात्र एका दिवंगत नेत्यावर केलेल्या आरोपांमुळे अजित पवार स्वतःच अडचणीत आलेत आणि त्यांनी संजय काकांना देखील अडचणीत आणलंय. त्यांच्या आरोपामुळे तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातील जनता रोहित पाटलांच्या पाठीमागे एकवटली आहे. म्हणून असं म्हटलं जात आहे की रोहित पाटलांचा विजय तर निश्चित होताच, मात्र अजित पवारांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या विजयाच्या लीडमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. आता तासगावातून पश्चिमेला जाऊयात, थेट कोल्हापुरात. राजश्री शाहू महाराजांच्या भूमीत कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजेच 1999 पासून कागल मतदारसंघात शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे हसन मुश्रीफ हे आमदार म्हणून निवडून आले. हा मतदारसंघ पारंपरिकरित्या काँग्रेस आणि पुरोगामी विचारांचा, शिवाय शरद पवारांना मानणारा वर्ग देखील या ठिकाणी मोठा आहे. कदाचित त्यामुळेच अल्पसंख्याक समाजात येणाऱ्या मुश्रीफांनी कागलमध्ये 25 वर्षांपासून निवडून येण्याची किमया केली आहे. मात्र यंदा परिस्थिती काही प्रमाणात वेगळी असण्याची शक्यता आहे. त्याला कारण म्हणजे पवारांनी इथून थेट मुश्रीफांचे जुने विरोधक असणारे आणि गेल्या वेळी अपक्ष उभे असूनही मुश्रीफांविरोधात 88,000पेक्षा जास्त मतं घेणारे समरजित सिंह राजे घाटगे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. त्यामुळे मुश्रीफांचा विजयरथ रोखला जाणार असं बोललं जात आहे. शिवाय मुश्रीफांनी शरद पवारांना सोडणं हे कागलच्या जनतेला पटलेलं नाहीये.
त्याशिवाय स्थानिक महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील मुश्रीफांबद्दल नाराजी असल्याचा पाहायला मिळत आहे। आता त्याची जोड ही समरजित सिंह घाटगे यांच्या वैयक्तिक ताकदीला मिळाली तर त्यांचा विजय मोठ्या मताधिक्यानं होईल यात शंका नाही। आता लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याचं वातावरण फिरवणाऱ्या माळशिरसला येऊयात। माळशिरस मतदारसंघ म्हणजे मोहिते पाटील घराण्याचा बालेकिल्ला। स्वतः विजयसिंह मोहिते पाटलांनी 2009 पर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय। मात्र पुढं हा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर इथे मोहिते पाटलांच्या मर्जीतले हनुमंत डोळस हे आमदार म्हणून निवडून यायचे। पण 2019 मध्ये डोळस यांचं देखील निधन होतं। शिवाय मोहिते पाटील देखील भाजपची वाट धरतात। मग प्रश्न येतो, माळशिरसची उमेदवारी कोणाला द्यायची? अशातच देवेंद्र फडणवीसांचे कट्टर कार्यकर्ते राम सातपुते यांची माळशिरसमध्ये एंट्री होते आणि मोहिते पाटील आपल्या जीवावर त्यांना विजयी देखील करतात। आता वर्तमानात पाहिलं तर मोहिते पाटलांनी भाजप सोडली आहे आणि त्यांचा राम सातपुतेंवर असलेला राग देखील उघडपणे समोर आलाय। त्यामुळे मोहिते पाटील इथून गेल्या वेळी टफ फाईट देणारे आणि लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयासाठी धडपड करणारे उत्तमराव जानकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। गेल्या वेळी मोहिते जानकर यांचा फक्त 2590 मतांनी पराभव झाला होता। आता यंदा मोहिते पाटील आणि जानकर एकाच बाजूने असल्यामुळे उत्तमराव हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील यात काहीच शंका नाही। यानंतर आणखी एक नाव येतं हर्षवर्धन पाटलांचं। बारामतीच्या शेजारचा मतदारसंघ म्हणजे इंदापूर मतदारसंघ। पूर्वी हा मतदारसंघ बावड्याच्या पाटील घराण्याचा बालेकिल्ला होता। मात्र गेल्या 2 टर्म पासून पवारांची यंत्रणा दत्ता मामा भरणेंच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटलांचा पराभव करत आली आहे। मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे। दत्ता मामा अजित पवारांसोबत महायुतीचा भाग झालेत तर हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची तुतारी फुंकली आहे। आता हर्षवर्धन पाटलांची इंदापूर मतदारसंघात मोठी ताकद आहे। गेल्या वेळी त्यांचा फक्त 3110 मतांनी पराभव झाला होता। आता यंदा पाटील आणि पवार यांची बेरीज झाली आहे, त्यामुळे इथे पाटलांचा विजय हे मोठ्या मतांनी शक्य होईल। अशीच एक शक्यता स्थानिक पातळीवर वर्तवली जाते। आता साखरपट्ट्यातून थेट विदर्भात जाऊया। वाशिम जिल्ह्यातला कारंजा विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर काही संमिश्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। पूर्वी काँग्रेस नंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप सर्वच पक्षांना या मतदारसंघात संधी मिळाली आहे। गेल्या 2 टर्म पासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र पाटणी हे आमदार म्हणून निवडून येत आलेत। मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यात त्यांचं निधन झालं। आता त्यांच्या जागेवर त्यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांना उमेदवारी मिळणार असं वाटत होतं। मात्र भाजपनं इथून राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई डहाके यांना मैदानात उतरवलंय। मग अशात पवारांनी डाव टाकला आणि अवघ्या 25 वर्षाच्या ज्ञायक पाटणी यांना पक्षात घेत उमेदवारी दिली आहे। आता त्यामागे कारण म्हणजे राजेंद्र पाटणी यांनी 3 वेळा कारंजा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि या दरम्यान त्यांनी केलेल्या कामांमुळे ते बरेच लोकप्रिय आहेत। त्यांना मानणारा मोठा वर्ग कारंजा मतदारसंघात तयार झालाय। तसंच त्यांच्या मृत्यूनंतर इथं त्यांच्या परिवाराबद्दल सहानुभूती आहे। त्यामुळे त्यांच्या 25 वर्षांचा मुलगा निवडणुकीच्या मैदानात उतरवून या सहानुभूतीच्या वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न पवारांनी केलाय। आता पवारांची ही बेरीज बरोबर बसली तर ज्ञायक पाटणी मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असं बोललं जात आहे। तर हे होते शरद पवारांचे 5 शिलेदार जे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार असं समीकरण तयार झालंय। आता यामध्ये आणखी कुठल्या नावांची भर पडू शकते हे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। नाहीतर थोडं थांबा, आम्ही या व्हिडिओचा दुसरा भाग घेऊन येतोय। त्यामध्ये इतरही नावांचा समावेश असणारच आहे। धन्यवाद।